नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालेजरे तुमच्या ठिकाणी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ। तर मित्रांनो, आज मी आलो आहे मुलुंड ईस्टमध्ये आणि मुलुंड ईस्टमध्ये असलेला फेमस वडापाव खाणार आहोत आपण आज। कारण की आता थोडं पावसाचा सीझन सुरू झालेला आहे आणि पाऊस पण मध्ये मध्ये येत आहे, तर सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ आहे वडापाव आणि भजी। तर मी मुलुंड ईस्टमधला श्री एकविरा वडापाव खाणार आहे। हे बघा, मुलुंड ईस्टमधला फेमस श्री एकविरा स्नॅक्स कॉर्नर। तर मित्रांनो, यांचा वडापाव खूप फेमस आहे, खास करून त्यांची चटणी। तर चला ट्राय करूया। आणि मित्रांनो, हे बघा, आतापासूनच लाईन लागलेली आहे आणि इथंच बाजूला आहे सँडविच, डोसा, चायनीज बेल आणि पुढे आहे पाणीपुरी। खूप काय काय ऑप्शन्स आहेत इथं खाण्यासाठी। तर चला लाईनीत उभं राहूया। तर इथं खूप सारे ऑप्शन्स आहेत, तर मी वडापावच ट्राय करणार आहे आपला। बघा, यांची फेमस चटणी। हो, एकदम गरमागरम असे वडापाव आहे। मला घे, तर बघू शकता इथं 20 रुपयाला वडापाव आहे, 20 रुपयाला भजी पाव आहे, भाजी प्लेट आहे 35 रुपये। खूप सारे ऑप्शन्स आहेत। आपण वडापाव घेतलेला आहे। त्या ठिकाणी माझा गरमागरम वडापाव आलेला आहे बघा, आत्ताच काढून दिलेला आहे, मस्त गरम। आणि यांची चटणी फेमस म्हणजे आहे यांची ही चटणी मित्रांनो, ती खूप भारी लागते। चला आता मी ट्राय करतो। श्री एकविरा वडापाव फेमस फर्स्ट बाईट। वाव, खूप छान आहे। बापरे, एका टायमाला किती वडापाव बनतात आणि लगेच विकले पण जातात बघा, म्हणून याला फेमस मुलुंडचा एकविरा वडापाव बोलतात। खूप भारी आहे, मस्त एकदम गरमागरम आहे। आतली स्टफिंग आणि आत्ताच घेतलेला आहे आणि आत्ताच बनलेला आहे। हा वर्थ आहे भाई, वर्थ। जो आपला मराठी माणसाचा वडापाव। जे एकदम टिपिकल मराठी माणसाचा वडापाव आहे ना, तसाच आहे सेम। आणि जी चव पण खूप भारी आहे। या वडापावला माझ्याकडे रेटिंग आहे 5 पैकी 5। मजा आली। यांची जी चटणी आहे ना, ती मिक्सवाली लावूनच घ्या, कारण की चटणीची मजा नाही या वडापावची। खूप मस्त लागते यांची चटणी। तुम्ही पण मित्रांनो श्री एकविराचा वडापाव खाल्ला की नाही कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा। नसेल खाल्ला तर रिकमेंड आहे भाई, एकदा इथं येऊन नक्की खावा। आणि मुलुंड ईस्टचा सगळ्यात जुना वडापाव म्हणजे एकविरा वडापाव। आणि त्यांची चव पण जशी आहे तशीच आहे अजून। वा, मला खूप दिवसापासून क्रेविंग होत होती एकविरा वडापाव खाण्याची, आणि शेवटी आज ती इच्छा म्हणजे पूर्ण झालेली आहे। मस्त वाटतं, मन एकदम तृप्त झालं। 2025च्या पावसामध्ये तुम्ही पण या आणि एकविरा वडापावला नक्की विजिट करा। तर चला, इथपर्यंत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। नाही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनल लवकर सबस्क्राईब करा। तर आता आपण भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।